वेलकम बॅक टू नवीन व्हिडिओ गाईस. आणि आम्ही आज करणार आहे अंडा करी. तर आपण काय केलेलं आहे, हे अंडे जे भांड्यामध्ये उकळून घेतलेले आहेत हे आहेत गावरान अंडे. हे असे लालसर टाईपमध्ये दिसतात. तर हे उकळून घेतलेत. त्याच्यानंतर आपण त्याचं कवर काढलं आहे आणि इथे 3 ठेवले आहेत आणि बाकीचे इथे 2 आहेत ऑलरेडी. तर हे पण काढून घेऊ. आणि प्लस आता अंडा करी करण्यासाठी आपण बटाटे असे लांब चिरलेले आहेत, असे लांब टाईपमध्ये. आणि 1 ते 1.5 कांदा चिरलेला आहे. तर चला आपण स्टार्ट करूया आता अंडा करी करायला. तर काय, आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पण काय करू, याला तेल नाही, गॅस मोठं करू आणि थोडंसं लवकर तापेल तर आपलं जे आहे अंडा करी लवकर रेडी होईल. तर आपण आता घेतलेलं आहे, अजून 1-2 तेजपान घेतलेले आहेत अंडा करीमध्ये टाकायला. तर आपण आता स्टार्ट करूया. तेजपान टाकू याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकतोय कांदे. वा. आणि इथं काय ना, तवा गरम करायला ठेवला आहे. तर तवा आपण यासाठी ठेवला आहे कारण की आपल्याला गरम गरम पोळी किंवा चपाती हे भेटणार आहेत त्यासाठी. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण अंडा करी करू, त्याच्यानंतर पोळ्या करू आणि मस्त ताव मारू अंडा करीवर. हे थोडंसं आपण ना लालसर करतोय, व्यवस्थित छान जे असं मिक्स करून घेऊ. आता टाकतोय बटाटा. काय याला आम्ही उभं चिरलेलं आहे. तुम्ही जे आहे थोडेसे लहान साईजमध्ये पण कापून टाकू शकता, ते पण चांगलं लागतात आणि हे पण चांगलं लागतं. मोस्टली आम्ही अशी पद्धत फॉलो करतो. तर 1 चम्मच आपण टाकतोय आलं लसूणचं पेस्ट ह्याच्यामध्ये. आणि याला मस्त असं मिक्स करून घेऊ. वा. तर आता हे जे आहे खडा मसाल्याचं पेस्ट आहे. जर याची हे खडा मसाला कसा रेडी केलेला आहे हे पाहायचं असेल तर याचा एक्झॅक्ट मागचा जो शेवटचा व्हिडिओ आहे तो आम्ही दाखवलेला आहे, कसा केलेला आहे खडा मसाला. तर तो व्हिडिओ पहा तुम्ही आणि नक्की ट्राय करा घरी. तर आपलं आता ऑलमोस्ट हे काय, थोडंसं 30 ते 40 सेकंद याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि नंतर मग मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मीठ चवीनुसार. कुठे गेलं, याला पण असं फ्राय करून घेऊ. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चम्मच जे आहे मिरची आपण टाकतोय, काश्मीरी मिरची. वा, मस्त आहे. आणि अर्धा चम्मच हळद टाकतो याच्यात. आणि गरम मसाला 2 चम्मचच्या आसपास. तर मस्त एकदम छान काय कलर सुटलेला आहे. वा. आपण आता टाकतोय गरम पाणी. तर हे ऑलमोस्ट आम्ही 1 ग्लास जे आहे गरम पाणी केलं होतं, तर ते याच्यात गरम पाणी आपल्या कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि आता ह्याला व्यवस्थित उकळू द्या कारण की हे जे आहे ना आतमध्ये जे आपण टाकलेत ना बटाटे वगैरे, ते व्यवस्थित शिजायला पाहिजे त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे ते उकडलेले अंडे. काय करतो याच्यामध्ये, हे जे उकडलेले अंडे आहेत ना, याला काटेरी चम्मच आहे आपल्याकडे, हे सगळ्यांकडेच असतं मोस्टली. तर याला आपण टोचतोय जेणेकरून जे आहे हा जो रस्सा आपण आणि ग्रेव्हीच्या टाईपमध्ये जे केलं आहे ना ते याच्यामध्येपर्यंत जाईल त्यासाठी. अशा पद्धतीने जे आहे आपण पूर्ण अंड्याला सगळीकडून टोचलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ते प्रॉपर जो रस्सा आहे तो प्रॉपर त्याच्यामध्ये जाईल अंड्यामध्ये आणि चव अजून खूप छान येईल. तर आपण आता अंडे टाकूयात. वा. सब ग्रेव्ही आणि मस्त अंडा करी असं बघून ना छान एकदम पाणी सुटलं आहे आता तोंडाला. हे ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटात रेडी होईल आणि त्याच्यानंतर आपण गरमागरम पोळी आणि अंडा करी खाऊया. खूप इझी रेसिपी आहे. 5 ते 6 मिनटात ही रेसिपी रेडी होईल. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या आहेत. तर त्याप्रमाणे आपण प्लॅन करू आणि
ते बाकीचे रेसिपी जे आहेत तुम्ही सांगितलेले ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आता एक ताट आपण ठेवलेलं आहे. ऑलमोस्ट 5 ते 6 मिनटं हे राहू द्या तसंच झाकलेलं आणि त्याच्यानंतर आपली अंडा करी रेडी होईल. तर अशा प्रकारे जे आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता अंडा करी पहा तुम्ही. हो 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 हो, वा, एकदम मस्त असं तेल आलेलं आहे ना वरती. वा, मस्त झालेली अंडा करी. आता साईड बाय साईड आपल्या पोळ्या पण झालेल्या आहेत. तर मी काय करतो आता हे ताटामध्ये काढून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर आता हे जे ना आपलं अंडा करी रेडी झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि प्लेट आपण सजवलेली आहे. मस्त आपण केलेलं आहे. याच्यामध्ये भात घेतलेला आहे, साईडला लिंबू घेतलेला आहे, पोळी आहे गरम गरम आणि आपली एका बाउलमध्ये वाटीमध्ये अंडा करी घेतलेली आहे. मस्त छान कोथिंबीर ठेवलेली आहे आणि साईडला तेजपान आहे. तर एकदम मस्त आता वरती तेल पण आलेलं आहे छान एकदम. तर आपण आता स्टार्ट करूया खायला. तर आता व्हिडिओ आपण इथंच संपूयात. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.